नमस्कार, मी प्रकाश भते. प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज व्हिडिओ नंबर 33 मध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरसचा प्रमेय, पायथागोरस थेरम मधील प्रॅक्टिस सेट 2.1 आपण सुरू करणार आहोत. बघूया प्रॅक्टिस सेट 2.1. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.1 सुरू करण्याआधी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे इथून पुढील येणारे जे व्हिडिओ आहेत मी अपलोड केल्यानंतर ते व्हिडिओ तुम्हाला प्राप्त होतील. यासाठी माझा चॅनल सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करून तुमच्या इतर मित्रमंडळींना आणि इतर सर्व नातलगांना हे व्हिडिओ पुढे पाठवा, शेअर करा. सबस्क्राइब करायला विसरू नका. बघा 2.1 प्रॅक्टिस सेट आपण बघतोय. प्रश्न पहिला, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपल. खालीलपैकी कोणती पायथागोरसची त्रिकूट आहेत ते कारण सांगा. 6 गणित आहेत. साधारणतः मी यातली 3 गणिते घेतो. पहिलं गणित घेतो, यातलं तिसरं गणित घेतो. 5, 12, 13. 5, 12, 13. आता 5, 12, 13 मध्ये आपण काय करूया, तिन्ही संख्येचे पहिल्यांदा वर्ग करूया. तिन्ही संख्येचे वर्ग करा म्हणजे काय होईल बघा. 5 चा वर्ग 25. 12 square is equal to 144 and 13 square is equal to 169. Hence 169 is equal to 25 plus 144. येते का बघा. दोन मोठ्या संख्येचा वर्ग उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजेबरोबर आलाय का? आलाय. मग तुम्ही इथं लिहायचं द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज, सरळ लिहा, द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू the sum of the squares of the other two numbers. Hence 5, 12 and 13 is a Pythagoras triple. Is a Pythagoras triplet. म्हणून मराठी मीडियमनं काय लिहायचं, मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणून 5, 12, 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. ओके, चला पुढं नेक्स्ट कुठला आहे बघा. ठीक आहे, चौथं घेऊया आपण. चौथं काय आहे बघा. 24, 70, 74. 24, 70, 74. 24 मी मागच्या व्हिडिओमध्ये वर्ग करण्याची पद्धत सांगितली आहे बघा. 24 चा वर्ग काय येईल, 4 चा वर्ग 16. 24 आणि 4 28 गुणिले 2. 82 16 बेदुनी 4 आणि 1 5. म्हणजेच इथं येईल 576. ओके. परत 70 चा वर्ग 49 येईल, 4900 येईल. 74 चा काय येईल, 4 चा वर्ग 16. 74 आणि 4 78 गुणिले 7. 7 8 56 हातचे 5. 7 7 49 आणि 5 54. हे एककाचं घर आहे त्यामुळे हे एक इकडे येईल. 5476. 5476. म्हणून काय म्हणा या ठिकाणी 24 चा वर्ग म्हणा पहिल्यांदा. 24 चा वर्ग बरोबर किती आला, 576. 70 चा वर्ग 4900 आणि 74 चा वर्ग किती येईल, 5476. ओके. आता मी काय म्हणेन मग, म्हणून 5476
इज इक्वल टू 4900 अधिक 576. बघा बेरीज येते का? 76 ला 76 तसंच येईल. 9 5 14, हातच्याला 1, 4 आणि 1 5. बघा मग कन्फर्म करा तुम्ही पण. प्रश्न क्रमांक 4 त्रिकूट आहे होय का नाही? दोन्ही बाजूंची बेरीज जुळली म्हणजे त्रिकूट आहे असं आपण म्हणायचं. आता मी सारखं लिखाण करत बसत नाही मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी स्टार केलंय, या ठिकाणी लिहा द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर टू नंबर्स. हेन्स 24, 70 and 74 इज अ पायथागोरस ट्रिपलेट. मराठी मीडियम स्टार केलेल्या जागेवर काय लिहा तुम्ही? मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे म्हणून 24, 70, 74 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. ओके, समजत असेल मित्रांनो? काही शंका असेल तर विचारा. वर्ग करण्याची पद्धत लक्षात घ्या. व्हिडिओ पॉज करून मी काय करतोय नेमकं लक्षात घ्या. वर्ग करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ओके, चला पुढचं आपण आणखी एक गणित घेऊ. आता 10, 24, 27 पाचवं गणित आहे ते तुम्ही करा. मी 6वं घेतो. 11, 60, 61. बघा 6वं आहे 11, 60, 61. पहिल्यांदा काय करूया आपण? पहिल्यांदा असं करूया बघा. 61 स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मेनी? तर 61 चा वर्ग करताना 1 चा वर्ग 1, 61 आणि 1 62. 62 गुणिले 6, 6 दुनी 12, 6 6 36 आणि 1 37. म्हणजे याचा वर्ग आला 3721. 60 चा वर्ग किती? 3600. 11 चा वर्ग किती? 121. मित्रांनो हे वर्ग लक्षात घ्या. आता काही जण म्हणतील आम्हाला नाही लक्षात आलं किंवा हे अवघड वाटतंय, त्यांनी 61 गुणिले 61 करायचं. पर्याय नाही त्याला. पण वर्ग करण्याची पद्धत समजून घ्या. सोपी आहे, लगेच लक्षात येईल. आता काय होणार आहे? 3721 बरोबर 3600 अधिक 121 बरोबर 3721. म्हणून काय म्हणा? मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे म्हणून 11, 60, 61 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. सेमीनं कसं लिहायचं? हेन्स द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज equal to the sum of the squares of the other two numbers. Hence 11, 60 and 61 is Pythagoras triplet. येते लक्षात? आता तुम्ही म्हणाल समजा नाही आलं तर काय करायचं? एकही गणित तसं मला आलंच नाही. एकही गणित मला तसं आलेलं नाही. समजा मी दुसरं गणित घेतो, बहुतेक दुसरं गणित ट्रिपलेट नसावं, तर ते दुसरं गणित घेताना काय करेन बघा. नाही म्हणत आता मी 4 गणित घेतली, 2 राहिलेली तुम्ही करू शकता. 4, 9, 12. 4, 9, 12 मध्ये 4 चा वर्ग काय येईल? 16. 9 चा 81 आणि 12 चा 144. हेन्स 144 इज इक्वल टू येते का बघा आपलं 16 अधिक 81. मग किती ते बेरीज? 16, 6 आणि 1 7, 8 आणि 1 9, 97. म्हणजे इज नॉट इक्वल टू 97. बघा परत एकदा कन्फर्म करा. 4 चा वर्ग 16, 9 चा 81, 12 चा 144. मोठ्या संख्येचा वर्ग आपण केला, वर्ग घेतला, तो राहिलेल्या दोन वर्गांच्या बेरजे एवढा आहे का? नाही. कन्फर्म केलं. इज नॉट इक्वल टू 97. वाक्य कसं लिहायचं? हेन्स the square of largest number is not equal to the sum of the squares of other two numbers. Hence 4, 9, 12 is not Pythagoras triplet. म्हणून
मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका नाही, म्हणून 4, 9, 12 हे पायथागोरसचे ट्रिपलेट नाही, पायथागोरसचे त्रिकूट नाही. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून हे गणित अर्थात तुम्ही घरी लिहा. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न काय आहे. प्रॅक्टिस सेट आपण 2.1 सुरू केला. व्हिडिओ नंबर 33 पाहतोय आपण. पायथागोरसचा थेरम, पायथागोरसचे प्रमेय. काय सांगितलंय बघा, एक फिगर तुम्हाला दिले. आकृतीचं खूप निरीक्षण करा मित्रांनो. आकृतीच्या निरीक्षणाबरोबर तुमची प्रमेय पाठ पाहिजेत. काल तुम्हाला सांगितलेली सगळी प्रमेय, काल म्हणजे मला म्हणायचं आहे व्हिडिओ नंबर 32 मध्ये सांगितलेली सगळी प्रमेय तुमची पाठ असावीत आणि अर्थपूर्ण पाठ असावेत, नुसती भोकमपट्टी नसावी. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर्स ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. हे नुसतं म्हणायचं नाही, तो काटकोन त्रिकोण दिसला पाहिजे, काटकोन कोणता आहे कळला पाहिजे, कर्ण कोणता आहे कळला पाहिजे, दोन बाजू कोणत्या आहेत हे कळलं पाहिजे. नाहीतर नुसता असा त्रिकोण दिल्यानंतर उदाहरणार्थ या त्रिकोणात एएनपी मध्ये तुम्हाला एनक्यूपी विचारलं तर गोंधळ होतोय तुमचा. कोणता त्रिकोण विचारलाय हे सगळं समजून घेऊन प्रमेय तुम्ही पाठ करा. जर प्रमेयाची पाठ केली, ऑब्झर्वेशन तुमचं व्यवस्थित असेल, प्रत्येक प्रश्न मित्रांनो सुटतोय तुम्हाला. काही सुद्धा अवघड नाही. अवघड असणारी सगळी गणित मी घेणार आहे, सगळ्या गणितांना स्पर्श करून जाणार आहे. डोंट वरी. इथे काय सांगितलंय तुम्हाला, इन फिगर अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. दिलेलाच आहे एन 90 डिग्री. सेग NQ परपेंडिक्युलर सेग MP, हे पण त्यांनी दिलेलंच आहे. दिलं नसतं तर आपण करायचं. MQ इज इक्वल टू 9. वेर इज MQ? MQ माफ करा, इथे M आहे. MQ इज इक्वल टू 9 and QP is equal to 4. फाइंड NQ. आता इथं तुम्हाला कुणी सांगणार नाही इथं हे प्रमेय वापर म्हणून. आता इथं आपण व्हिडिओ नंबर 32 मध्ये प्रमेयांची चर्चा केलेली आहे. तुम्ही पण पुस्तक बघितलं असेल, म्हणजे पुस्तकात पाहिलं असेल. आता सुद्धा तुम्ही पुस्तक घेऊन बसलेला असाल. शक्यतो पुस्तक घेऊन बसा. पुस्तक वही घेऊन बसल्यानंतर A to Z प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करू शकता, नोट डाऊन करू शकता. एक प्रमेय या आकृतीच्या संदर्भातलं प्रमेय. काटकोन त्रिकोणातून कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण मिळतात ते परस्पराशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. इन राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द हायपोटेनियस, देन टू ट्रायंगल फॉर्म्ड आर सिमिलर टू ईच अदर अँड टू द ओरिजिनल, असे एक प्रमेय. आणि दुसरं आहे भूमिती मध्याचं एक प्रमेय आहे. जॉमेट्रिक मीनचं प्रमेय एक आहे. की जॉमेट्रिक मीन मध्ये काय सांगितलंय, हा जो परपेंडिक्युलर हायपोटेनियस वर काढलेला आहे, हा जॉमेट्रिक मीन याचं काय करतो, दोन डिवायडेशन करतो. तो हायपोटेनियस जॉमेट्रिक मीनचा स्क्वेअर असतो, वर्ग असतो. म्हणजे या ठिकाणी भूमिती मध्याचं प्रमेय तुम्हाला वापरायचं आहे. म्हणजे इथं सरळ लिखाणात काय म्हणावं लागेल मराठी मीडियम, की इथं हा भूमिती मध्ये तयार झालेला आहे कर्णावर लंब काढल्यामुळं. आपण हे ओळखायचं आहे. तुम्हाला कोण सांगणार नाही इथं हे प्रमेय वापरायचं आहे. इथं जसं पाठीमागच्या प्रकरणात सांगितलेल्या सूचना आहेत त्याच सूचना मी या प्रकरणात पण जसं जसं उदाहरण सोडवेल तसं सांगत राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी मी म्हणेन त्रिकोण ANP मध्ये इन ट्रायंगल ANP NQ परपेंडिक्युलर MP, का गिवन पक्षात हे दिलंय म्हणून बाय जॉमेट्रिक मीन, म्हणून मी काय म्हणणार आहे, म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार, काय म्हणणार, भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार काय सांगते जॉमेट्रिक मीन मराठी मीडियम, भूमिती मध्याचं प्रमेय असं सांगते अल्टिट्यूडचा स्क्वेअर इज इक्वल टू MQ इंटू PQ. हे सूत्र तुम्हालाच समजलं पाहिजे आणि सराव केल्यावर लक्षात येत आहे. NQच आपल्याला बहुतेक विचारलेले आहे, तुम्हाला NQच विचारलेले आहे का बघा. हा NQच फाइंड करायचे आहे. म्हणून इज इक्वल टू MQ किती आहे बघा आकृतीमध्ये 9 इंटू PQ 4, 9 4 जा 36. हेन्स NQ इज इक्वल टू 6 बाय स्क्वेअर बोथ साइड.
स्क्वेअर रूट बोथ साइड, दोन्ही बाजूची काय केली आपण वर्गमूळ काढली आणि एनक्यूचं उत्तर किती आलं 6 आलं. एनक्यूचं उत्तर किती आलं 6 आलं. नेक्स्ट आपला पुढचा प्रश्न आहे, थर्ड क्वेश्चन आहे. इन फिगर, मित्रांनो बघा मी फिगर काढतोय. इन फिगर QPR is equal to 90 degree. QPR, here is QPR, is 90 degree. Sec PM perpendicular sec QR. परपेंडिक्युलर, हेन्स लंबाचं चिन्ह द्यायचं इथं, साइन करायचं आपण तिथे. अँड Q डॅश M डॅश R. PM is 10. Where is PM? Here is PM, 10. QM is 8. Here is 8. Then find QR. Q, from Q to R distance आपल्याला फाइंड करायचं आहे. आता जस्ट फळ्यावर जे गणित आहे त्याच पद्धतीत आपल्याला जावं लागणार आहे. का? हा जॉमेट्रिक मीन आहे, म्हणजे आपल्याला PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR करावं लागेल. MR ची आपल्याला प्राइस करणार आहे, व्हॅल्यू करणार आहे. MR मिळाल्यानंतर QR आपल्याला फाइंड करायचे आहे. Q डॅश M डॅश R सांगितलंय. बाय बिटवीननेस QM प्लस MR इज इक्वल टू QR येणार आहे आणि त्या पद्धतीत आपण उत्तर काढणार आहोत. बघा याच पद्धतीने आपण उत्तर काढणार आहोत. हे तुम्ही लक्षात घेतलं असेल, समजून घेतलं असेल. वाटल्यास मी इथेच सुरुवात करतो या प्रश्नाला. बघा मी इथं असं म्हणतो, इन ट्रायंगल PQR, त्रिकोण PQR मध्ये PM लंब QR. का बरं? पक्षात दिलंय हे, म्हणून इथं लिहायचं भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. काय लिहायचं? भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. सेमी इंग्लिश मीडियम न काय लिहायचं? बाय जॉमेट्रिक मीन. व्हॉट इज जॉमेट्रिक मीन? पायथागोरस काटकोनातनं कर्णावर काढलेला शिरोलंब आहे त्याचा वर्ग करा. PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. बघा लक्षात येते का? बघा आता किमती ठेवा. मी या साईडला लिहितो जरा. बघा मित्रांनो या साईडला लिहितो. PM 10 स्क्वेअर इज इक्वल टू QM 8 इंटू MR आपणाला काढायचा आहे, म्हणून 100/8 इंटू MR. हेन्स MR इज इक्वल टू 8 एक्के 8, 8 एक्के 8, 4 उरले, 2 उरले, 8 दोन्ही 16, 4 उरले, 8 45, 12.5, 12.5 आलं. पण MR नाही विचारले आपणाला, त्यांनी QR विचारले. आपणाला QR काढण्यासाठी MR काढावी लागली, म्हणून खालच्या ओळीला तुम्ही म्हणा QR इज इक्वल टू QM प्लस MR. का? Q डॅश M डॅश R. रिझन पण द्या. हेन्स QM किती आहे तुमची 8, ही किती आहे 12.5, म्हणजेच उत्तर किती येईल 20.5. QR किती आली 20.5. स्क्रीनशॉट काढा. हा क्वेश्चन नंबर मला वाटतं 2 आहे. हा क्वेश्चन नंबर आपला 3 आहे. 3-2 मध्ये काही शंका नसेल. छोटे छोटे प्रश्न असतील मित्रांनो. सोपा आहे, अवघड काहीही नाही, खूप सोपा आहे आणि त्या पद्धतीत आपण सगळी गणित तुम्हाला समजतील या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. काळजीपूर्वक तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. ओके, बघूया मित्रांनो पुढचं गणित आपण करूया. तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला आहे. व्हिडिओ नंबर 33 आपण बघतोय. क्वेश्चन नंबर आपले 1, 2, 3 झालेले आहेत. तरी तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील यू मे कमेंट इन कमेंट बॉक्स. तिसरा झाला. चौथा क्वेश्चन तुमचा असा दिलेला आहे बघा. चौथा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 RPS हा 90 डिग्री दिलाय, हा 30 दिलाय, ही 6 दिलेली आहे आणि काय सांगितलंय फाइंड RP अँड PS. फाइंड RP अँड PS द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल PSR.
आकृतीत PSR त्रिकोणामध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS आपणाला शोधायचे. कसे शोधता येईल? परत मी हेच सांगणार आहे मित्रांनो, की जोपर्यंत तुम्ही गुणधर्म व्यवस्थित अर्थपूर्ण मिनिंगफुल करत नाही तोपर्यंत हे तुम्हाला समजणार नाही. जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल बाबा इथं आपल्याला हा गुणधर्म, इथं आपल्याला तो गुणधर्म वापरायचा आहे, त्यावेळेलाच तुम्हाला कळेल. ज्या अर्थी तर 30 दिले म्हणजे या प्रकरणात 30 अंशाचं प्रमेय आहे हे क्लिक लगेच झालं पाहिजे. त्या क्लिक बरोबर या प्रकरणाचाच उपयोग करून द सम ऑफ द मेजर्स ऑफ मेजर ऑफ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते असं प्रमेय वापरून हा कोण सुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे, हा 60चा असला पाहिजे. आणि पुन्हा तुमच्या लक्षात येईल जेव्हा एक 90चा एक 30चा असतो त्यावेळेला दुसरा 60 अंशाचा असतोच. किंवा वन अँगल इज 90 डिग्री, द सेकंड इज 60, देन थर्ड इज 101% 30 डिग्री. किंवा वन अँगल इज 90 डिग्री, both this angle is 45, then other third angle is 45 डिग्री. थोडक्यात एक कोण 30 अंशाचा, एक कोण 90चा, तर दुसरा 60चा, एक कोण 90चा, एक कोण 30चा, तर परत 60चा येईल, एक कोण 90चा, एक 45चा, तर तिसरा 45चा येईल. हे आपल्या आपण ओळखायचं. थोडक्यात आता मी काय करणार आहे, हे का ओळखायचं, तर आपल्याला ही बाजू आणि ही बाजू काढायला सांगितली आहे. तर ही कर्ण आहे, हे 30 अंश आहे, म्हणजे ही 30 अंशाच्या समोरची बाजू आहे. यासाठी आयडिया दिली आहे, P अक्षर सोडलं तर 30 अंशाच्या समोरची बाजू SR आली. 90 अंशाचं S अक्षर सोडलं तर तुमचा हायपोटेनियस आला, कर्ण आला. मग हे जे कर्ण वगैरे आहे याचा संबंध काय आहे, तर मी असं म्हणणार आहे काटकोन त्रिकोणामध्ये 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते. इन राईट अँगल ट्रायंगल द अपोजिट साइड्स ऑफ 30 डिग्री इज 1/2 ऑफ द हायपोटेनियस. मग 1/2 ऑफ द हायपोटेनियस. मग काय लिखाण करेन मी इथं, SR इज इक्वल टू 1/2 इंटू RP. काय म्हणायचं इथं, 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू, 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले RP दिले का, अरे काढायचीच आहे. मग SR दिले का, दिले बघा, 6 दिले. मग हे 1/2 साइड चेंज केल्यावर काय होईल, 6 into 2 is equal to RP. Hence RP is equal to 12. 6 दुनी 12. आता इथं सरळ म्हणावं लागेल, त्रिकोण SRP मध्ये कोण S बरोबर 90 अंश, कोण P बरोबर 30 अंश, म्हणून कोण R बरोबर 60 अंश. म्हणून मी काय म्हणणार आहे, 60 अंशाच्या कोनासमोरची बाजू SP इज इक्वल टू √3/2 इंटू कर्ण RP. हायपोटेनियस काय येईल, RP. इथं काय म्हणा, साइड अपोजिट ऑफ 60 डिग्री अँगल. टू म्हणा इथे, साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. मग इथं किमती ठेवा, इकडे लिहितो मी मित्रांनो, इज इक्वल टू √3/2 इंटू RP आपण काढले बघा, 12 आहे, 12 बेक बे बेसख 12. हेन्स PS इज इक्वल टू 6√3. किती आलं, 6√3. लक्षात येत असेल तुमच्या. म्हणजे इथे गुणधर्म करत असताना, इथं गुणधर्म तुम्ही बघत असताना प्रत्येक गुणधर्माचा तुम्हाला पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे. आता इथं तुम्हाला सूचना कोण देणार नाही, तुम्हाला कोण सांगणार नाही मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला हे वापरायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला ते वापरायचं आहे. तुम्ही सगळा हिशोब करायचा आहे आणि तुम्ही हिशोब करून मग तुम्ही काय करा की बाबा
आपणाला इथं 30 अंशाचं प्रमेय वापरायचं आहे, इथं 60चं वापरायचं आहे. अरेच्या इथं 60 दिलं नाही, पण इथं 60 जरी दिलं नसलं तरी हा 90 आहे, हा 30 आहे, म्हणून हा 60चा असणारच आहे. हे तुम्ही समजून घ्यायचं. ओके. नेक्स्ट आपला क्वेश्चन नंबर येतोय 5. आता मित्रांनो, जे बॉक्स आहेत ते बॉक्स आपण याचा स्क्रीनशॉट काढा अगोदर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याचा स्क्रीनशॉट काढला असेल तर आपण बघूया. जे बॉक्स आहेत ते बॉक्स आपण फिलअप करूया. क्वेश्चन नंबर किती आहे? 5. क्वेश्चन नंबर किती आहे? 5. काय सांगितले बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये वी हॅव गिवन बोथ साइड आर कॉन्ग्रुएंट साइड. क्वेश्चन नंबर 5. हियर √8 BC 90 degree. Find AB and BC with help of information given in figure. Complete following activity. मित्रांनो, आता 90 डिग्री दिलेला आहे. इथं 90 डिग्री दिले. हे दोन बाजू एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. Whenever we have given two side congruent in right angle triangle, this triangle is isosceles and the each of acute angle is 45 degree. जेव्हा जेव्हा आपल्याला काटकोन त्रिकोण दिला जातो आणि काटकोन त्रिकोणात दोन बाजू एकरूप असतात, आणि जेव्हा काटकोन त्रिकोणातल्या दोन बाजू एकरूप असतील तेव्हा त्या काटकोन त्रिकोणातला प्रत्येक कोन हा 45 अंशाचा असतो. प्रत्येक कोन हा 45 अंशाचा असतो. म्हणून इथं हा 45 अंशाचा कोन आहे हे लक्षात घ्या. याच्या आधीच्या चौथ्या आणि पाचव्यात पण आपण शोध लावलाय. म्हणजे 30चा दिला तर 60चा आपण शोधून काढलाय, तो असतोच. तसंच इथं आता 45 वगैरे काय दिलं नाही, ते आपणच शोधून काढायचं आहे. हे एक समद्विभुज त्रिकोण आहे, हा 90 अंशाचा आहे, म्हणजे हे 45 अंशाचे असते. ओके. अशी आपली स्वतःची चर्चा स्वगत झाली पाहिजे, स्वतः बरोबर झाली पाहिजे. याला फक्त तुमची साथ पाहिजे गुणधर्माबरोबर. तुमचे गुणधर्म व्यवस्थित पाठ नसतील, लक्षात येत नसतील तर मग हे जमणार नाही. मग तुम्ही म्हणणारच आहे आणि 100% म्हणतायच आहे पार्ट 2 इज हार्ड दॅन पार्ट 1, है की नाही. दुसरा भाग, गणिताचा दुसरा भाग भूमिती, हे बीजगणितापेक्षा थोडं अवघड वाटतंय असं तुम्ही म्हणणार आहे. मी या मताचा आहे. भूमिती सोपं आहे, कारण सगळंच तुम्हाला दिलंय, फक्त ती मांडणी करायची आहे. बघूया. तुम्हाला या ठिकाणी पहिलं सांगितलंय AB इज इक्वल टू BC. का बरं AB इज इक्वल टू BC का दिलंय? तर हे पक्षातच सांगितलंय. हे पक्षात म्हणा. पुन्हा काय म्हणा? कोन BAC, कोन BAC इज इक्वल टू कुठला येणार आहे? कोन BAC इज इक्वल टू कोन BCA. आता काही जण 45 सुद्धा लिहितील बर का. लिहिलं तर तेही बरोबर धरावं लागेल, ग्राह्य धरावं लागेल ते सुद्धा. पुढं अर्थात इथं आपल्याला कोणाचाच हिशोब करूया तात्पुरता. BAC इज इक्वल टू BCA. हेन्स AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. का बरं हे 1/√2 लिहिलं? तर एक प्रमेय आहे, पायथागोरस थेरम आहे आपलं. इन राईट अँगल ट्रायंगल when two acute angles 45 and 45, then each of the perpendicular side is 1/√2 times the hypotenuse. मग मराठी मीडियम, जेव्हा जेव्हा काटकोन त्रिकोणामध्ये दोन कोन हे 45 अंशाचे असतील त्यावेळेला त्या कोनांसमोरील बाजू, त्या दोन एकरूप बाजू ह्या कर्णाच्या 1/√2 पट असतात. म्हणून इथं 45 अंशाचे प्रमेय किंवा 45 अंश 90 अंशाचे प्रमेय असंही लिहिलं तरी काही अवघड किंवा वावगं होणार नाही. चला पुढं परत काय सांगितलंय? 1/√2 इंटू AC ची प्राइस ठेवलेली आहे √8. परत काय होणार आहे? √8. √8च परत काय केलंय? फोड केली. फोड काय केली? 4 दुनी 8. 4 दुनी 8. मग
4 दुनी 8 म्हणलंय त्या ठिकाणी 4 दुनी 8 म्हणलंय इथं 45 अंश सुद्धा येऊ शकतंय आणि बीसीए ला बीएसी पण येऊ शकते हे मी मागाशी सांगितलंय. दोन्ही उत्तर ग्राह्य असू शकतील. मग इथे 8 ची फोड 4 दुनी 8 केल्यानंतर 4चं वर्गमूळ निघालं आणि 2चं निघत नाही म्हणून रूट 2 मध्ये ठेवलं. त्यानंतर रूट 2 ला रूट 2 कॅन्सल आणि उत्तर तुमचं किती आलं 2 आलं. आलं लक्षात बघा. मग तुमच्या चौकटी कोणत्या आहेत बघा. हे बघा इथं एक चौकट आहे. दोन्ही उत्तर ग्राह्य धरावे लागतील ना परीक्षकांना. 1/√2 इंटू AC म्हणजे इथं 1/√2 ला बॉक्स आहे. त्यानंतर इथेही तोच आहे बॉक्स. इथे तोच बॉक्स आहे आणि इथे अर्थात 2 आहे. या पद्धतीनं तुमचा क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट होईल. मला वाटतं स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून पुन्हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. ओके. क्वेश्चन 5 आपण या ठिकाणी पाहिला. मित्रांनो व्हिडिओ नंबर 33 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 हे बघितले. माझं मार्गदर्शन तुमच्या लक्षात येतच असेल मित्रांनो. तेव्हा मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना, तुम्ही माझा व्हिडिओ बघता आहात, पाहता आहात, तेव्हा तुमच्याकडून माझा चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटचे मी व्हिडिओ अपलोड करणार आहे की जे व्हिडिओ तुम्हाला सर्वांना उपयोगात येतील. आपण या ठिकाणी थांबूया आणि राहिलेले जे या प्रॅक्टिस सेट मधले गणित आहेत, उदाहरण आहेत, एक्झाम्पल्स आहेत ते आपण व्हिडिओ नंबर 34 मध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.